नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. राज्यात बहुतेक जागांवर आघाडी आणि युतीचे उमेदवार ठरले असले तरी काही जागांवर गोंधळ मात्र अजूनही सुरूच आहे. पुण्यात काँग्रेसला अजून उमेदवार शोधता आलेला नाही, तर तिकडे जळगावमध्ये भाजपामधील संभाव्य बंडखोरीच्यामुळे उमेदवार स्मिता वाघ यांनी अर्ज भरला असला तरी त्या अर्जाच्या सोबत पक्षाची अधिकृतता अर्थात एबी फॉर्म देण्यात आलेला नाहीये. यामुळे स्मिता वाघ यांचा अर्ज कायम राहणार की उमेदवार बदलला जाणार याबाबत चर्चा सुरू आहे. तर रावेरमध्ये अगदी अखेरच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीची जागा ही जागा वाटपात आता काँग्रेसला दिली गेली आहे. त्या बदल्यात आता राष्ट्रवादी कोणती जागा घेते हे पाहावं लागेल. चर्चा पुण्याच्या जागेची सुरू झाली आहे. मुंबईची सर्वात जास्त चर्चेत असलेली सध्याची जागा उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईची. या मतदारसंघातल्या जागेवर भाजपाला उमेदवार ठरवताना शिवसेनेच्या विरोधामुळे कोंडीची अनुभूती येते आहे. तिथं सध्या किरीट सोमय्या खासदार आहेत. याच विषयावर आज चर्चा करूयात. आजच्या रोकठोक कार्यक्रमात उमेदवार ठरवताना पक्षांची कसोटी. या चर्चेत सहभागी होणारे मान्यवर आहेत. अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आहेत, पुण्यातून आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर माढ्यातून पत्रकार प्रमोद गोसावी आहेत. तसंच कोंडाजी आव्हाड प्रवक्ता आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्याच सोबत योगेश खरे आपले प्रतिनिधी थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडले जातील. मात्र तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान बंडखोर खासदार हरिश्चंद्र चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. तसंच अमोल पेडणेकर हे आमचे प्रतिनिधी आहेत आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील. आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत. हरिश्चंद्र चव्हाण आपल्यासोबत चर्चेत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊ आणि पहिला प्रश्न आपण त्यांनाच विचारणार आहोत. चव्हाण साहेब, भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी करण्या इतपत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे का तुमच्या भागात? आणि तुमच्याच बंडखोरीमुळे त्या परिसरातून उमेदवाराला एबी फॉर्म मिळायला विरोध होतोय का? ते प्रश्न असा आहे की मी अजून बंडखोरी केलेली नाही. प्रश्न एवढाच आहे की उमेदवारी का नाकारली हे मी माझ्या समर्थकांनी आज सुरगाणा तालुक्यामध्ये मेळावा ठेवला होता. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे का तुमची उमेदवारी टाळण्याचं कारण काय ते आम्हाला कळू द्या. आणि मग तेच मी जाहीररित्या ह्या ठिकाणी विचारतोय. मी 3 टर्म जर खासदार होतो ह्या विभागाचा, एकदा मालेगावचा, 2 वेळा दिंडोरीचा खासदार झालो, आजही मी खासदार आहे. आणि असं असताना माझ्यापेक्षा पार्टीमधला एखादा सरस किंवा सुपेरियर उमेदवार असता तर मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना कोणाला वाईट पडायचं कारण नसतं का? बा पक्षामध्ये तुमच्यापेक्षा चांगला उमेदवार मिळालेला आहे. तसं काही झालंच नाही. ज्यांना मी 5 वर्षापूर्वी 2.5 लाखांनी पाडलं, ज्यांच्या कुटुंबामध्ये कलह आहे, त्या कलहामुळे म्हणजे ज्या उमेदवार दिल्या त्यांचे दीर राष्ट्रवादीचे मेंबर, त्यांच्या जाऊ जिल्हा परिषद मेंबर, त्यांच्या ताब्यात पंचायत समिती, त्यांच्या ताब्यात मार्केट कमिटी, त्यांच्या ताब्यात DCC बँकेचे संचालक, यांच्या ताब्यात काय होतं? त्यांच्या ताब्यात सगळं त्यांच्यामध्ये कलह झाल्यामुळे राष्ट्रवादी त्यानं सपशेल नाकारलं. आणि त्या आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये योग्य उमेदवार का वाटल्या, लायक उमेदवार का वाटल्या, हा माझा आणि माझ्या असंख्य माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा चव्हाण साहेब, या निमित्ताने एक तपशील आपल्याला देऊ इच्छितो. आपल्या विभागातले एक वजनदार मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया आहे. आणि गिरीश महाजन असं म्हणतायत की आत्ताच्या घडीला सर्व्हे असं सांगतो की हरिश्चंद्र चव्हाण यांना तिकीट दिलं तर ते निवडून येऊ शकत नाहीत. तुम्हाला वैयक्तिकरित्या असा कुठला सर्व्हे झालाय याची माहिती आहे का? आणि अशा प्रकारच्या कुठल्याही सर्व्हेतून जो निष्कर्ष निघालाय तो तुम्हाला मान्य आहे का? नाही, तुमच्या समोर माध्यमांसमोर जे गिरीश महाजन म्हणतायत की त्यांना तिकीट दिलं तर निवडून येणार नाही. 4.5 वर्ष झाले महाराष्ट्र सरकारला. आमच्या जिल्ह्याचे 4.5 वर्षापासून ते पालकमंत्री आहेत. त्यांनी सुरगाणा कधी पाहिलंय, पेठ कधी पाहिलंय, कळवण कधी पाहिलंय? नाशिक जिल्ह्यातल्या 75% तालुक्यांमध्ये गेलेच नाही. आदिवासी कुठं आहेत तेही माहीत नाही.
तालुक्याचा अध्यक्ष कोण तेही माहीत नाही. मग हेच जर कधी फिरलं नाही, सर्वे कोणाचा केला नाही, कोणाला विचारलं? त्याने मतदारसंघातल्या आम्हाला 5% लोकांची नावं सांगावं की यांना आम्ही विचारलं आणि त्यांनी सांगितलं हरिश्चंद्र चव्हाण नालायक आहे, हरिश्चंद्र चव्हाण योग्य. आमचं म्हणणं तेच आहे ना, आम्हाला सर्वे जरा जगाला दाखवू द्या ना. गिरीश महाजनांनी सर्वे सांगितलं पाहिजे आम्हाला का हा आम्ही असा सर्वे केला. त्याच्या तुम्हाला सांगता येत की सर्वेमध्ये निवडून येणार नाही. मग म्हणजे कोणाचा सर्वे केला? पण मग हरिश्चंद्र चव्हाण, या सर्व पार्श्वभूमीवर एक आणखीन प्रश्न आहे. आत्ताच्या घडीला गिरीश महाजन यांना संकटमोचक मंत्री म्हटलं जातं. मुख्यमंत्र्यांच्या संकटमोचक मंत्र्यांच्या यादीतलं ते सर्वात मोठं नाव आहे. तुम्हाला वाटतं का की गिरीश महाजन आत्ताच्या घडीला त्या परिसरातल्या सर्व संकटांचं हरण करतील आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार तिथून निवडून येतील? महाराष्ट्रामधला जर मुख्यमंत्र्यांना वाटत असतील ते संकटमोचक आहे, तर मी इशारा दिलेला आहे आज खरं माझ्या जाहीर सभेमध्ये. भविष्य काळामध्ये फडणवीस साहेबांना मी जाहीर भाषणामध्ये बोललो की दुर्दैवाने ते तुमचे संकट न होवो. एका बाजूला संकटमोचक म्हणतायत, पण त्यांच्यामुळे तुमच्यावर आणि पक्षावर संकट येता कामा नये ही मी आज भीती व्यक्त केली जाहीर भाषणामध्ये. अवस्था अशी की त्यांच्यामुळे नगरला बंड, त्यांच्यामुळे जळगावला बंड, त्यांच्यामुळे प्रचंड असंतोष या ठिकाणी. आणि अनेक आदिवासींच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रामध्ये आणि पार्लमेंटमध्ये भांडणारा मी. महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी आदिवासी लोकसंख्या आहे. 21 आदिवासी संघटना पक्षाव्यतिरिक्त ह्या कार्यरत आहेत. त्या सगळ्या संघटना माझ्याबरोबर काम करत असतात. कारण आदिवासींच्या प्रश्नासाठी मी कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या सरकार पक्षाचा हा विचार न करता मी भांडत असतो, लढत असतो. आणि म्हणून ह्या सगळ्या संघटना एकजीव झालेल्या आहेत की आमच्या एका प्रामाणिक आदिवासी पण मग या स्थितीमध्ये आता गिरीश चव्हाणांचं तुम्ही ऐकणार का? जर समजा गिरीश महाजन, माफ करा, तुम्हाला समजवायला आले आणि गिरीश महाजनांनी हरिश्चंद्र चव्हाण यांची समजूत काढायची ठरवली, तर तुम्ही त्यांचं ऐकणार का? तुम्हाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडूनच काही शब्द हवा आहे? प्रश्न एवढा आहे, हरिश्चंद्र चव्हाण काही फार मोठा नाही, परंतु 41 वर्षे हरिश्चंद्र चव्हाण राजकारणात झाले. 78ला मी माझ्या गावचा सरपंच होतो. 79 ते 90 पर्यंत जिल्हा परिषदेचा सभापती होतो, अध्यक्ष होतो. 95ला लोकांनी मला ह्या विभागाचं अपक्ष आमदार केलं होतं, सगळ्यांचं डिपॉझिट जप्त केलं होतं. मालेगावचा मी 2004ला मालेगावला कोणती बीजेपी होती? 2009ला जो दिंडोरी मतदारसंघ झाला तो आदरणीय शरद पवार साहेबांनी जाहीर केलं होतं की बारामती नंतरचा सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ दिंडोरी आहे. त्या ठिकाणी पण जनतेने मला निवडून दिलं प्रचंड मताने. मग असं असताना आणि आत्ता ठीक आहे 2014ला आदरणीय मोदी साहेबांची वेळ होती, पण 2 निवडणुकीमध्ये कोणती तुमची लाट होती? लाट नव्हती. आणि मग असं फक्त आणि फक्त जर गिरीश महाजनांच्या म्हणण्याप्रमाणे हे ऐकणार असतील, मी कालच रावसाहेब दानवे पाटलांना प्रदेशाध्यक्षांना सांगितलंय बरं का, मित्र म्हणून मी तुमच्याशी कधीही भेटायला तयार आहे, मुख्यमंत्री महोदयांना मी कधी भेटायला तयार आहे, पण गिरीश महाजन त्या बैठकीत असता कामा नये तर माझी चर्चा होईल. आणि आत्ताच्या घडीला एक शेवटचा प्रश्न घेतो, कारण आता आपल्याला बाकीच्या मान्यवरांनाही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही आमच्या सोबत नक्कीच चर्चेत सहभागी व्हा. यानंतरही काही प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू, पण एक प्रश्न मात्र जाता जाता विचारतो. हरिश्चंद्र चव्हाण आजच्या नंतर काय करणार आहेत? ऐकू आलं पूर्ण. मी प्रश्न आपल्याला हरिश्चंद्र चव्हाणजी असा विचारला की आजच्या घडीला तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन एक घोषणा केलेली आहे की विद्यमान स्थितीमध्ये तुमच्याकडून भविष्यात काय होऊ शकतं याच्या कल्पना आणि सूचना तिथे दिल्या आहेत, त्या एकदा जरा या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंतही पोहोचू द्या. हरिश्चंद्र चव्हाण आता काय करणार आजच्या नंतर? प्रश्न एवढाच आहे की आज फक्त सुरगाड्यामध्ये मेळावा झाला, बाकीच्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातले काही प्रमुख पदाधिकारी आले. लोकांनी त्या ठिकाणी हट्ट केला की तुम्हाला अपक्ष आमच्यासाठी उभं राहायचं आहे. मी त्यांना विनंती केली, मला कोरड्या विहिरीमध्ये उडी मारायला लावू नका. ही लोकसभा मतदारसंघ 17 लाखाचा मतदारसंघ आहे. 17 लाख मतदार आहेत माझ्या मतदारसंघामध्ये, 9.5 तालुक्याचा मतदारसंघ आहे. आणि तुमच्या भावना मी समजू शकतो, परंतु मतदारसंघाच्या उर्वरित 8.5 तालुक्यामध्ये मला विचारावं लागेल. ह्या सगळ्यांशी विचार विनिमय करूनच मी निर्णय घेऊ शकतो. अगदी म्हणजे लढायचं. हरिश्चंद्र चव्हाण आपल्याला सांगत होते की ते कार्यकर्त्यांशी बोलतील, ठरवतील. ते अजूनही स्वतःला बंडखोर भाजपा नेते म्हणायला तयार नाहीत. आपल्यासोबत नाशिकच्या संदर्भात वक्तव्य करण्यासाठी 2 महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. मी पहिला प्रश्न हेमलता पाटील यांना विचारतो. हेमलता पाटील, ज्या पद्धतीनं हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली आहे ती पाहता
उत्तर महाराष्ट्रात भाजपसाठीची डोकेदुखी नक्की काय आहे? गिरीश महाजन ही डोकेदुखी आहे का राजकारण्यांच्या वाढलेल्या महत्वाकांक्षा ही डोकेदुखी आहे आणि त्याचा म्हणजे फायदा विरोधकांना मिळवण्याची क्षमता आत्ताच्या घडीला विरोधकांनी कमावली आहे का? हरिश्चंद्र चव्हाणांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी नक्की सांगू शकते की अतिशय तळागाळातल्या लोकांबरोबर काम करणारा एक कार्यकर्ता असेल, एक नेता असेल की दिल्लीला कोणीही गेलं, कुठल्याही पक्षाचं गेलं तर त्याची जी कामं आहेत ती त्यांनी केली. आणि एक सगळ्यात महत्त्वाची आठवण त्यांच्या संदर्भामध्ये जेव्हा सरकार त्यांचं अल्पमतात येत होतं, फ्लोअर टेस्टची वेळ आली होती, तेव्हा हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. यांचा मोठा ॲक्सिडेंट झाला होता आणि तेव्हा ते चार्टर्ड विमानाने त्या ठिकाणी दिल्लीला गेले आणि तेव्हा वाजपेयी सरकारने त्यांना आश्वासन दिलं होतं की तुमच्या ह्या कामाची आम्ही नक्की कदर ठेवू. परंतु आता जे महाजनांसंदर्भात जे बोललेले आहे ते खरं आहे की नाशिक महानगरपालिकेमध्येच ते जास्त रमतात, ग्रामीण भागामध्ये त्यांचा वावर नाही आहे. आपण बघितलं की नगरमध्ये त्यांनी तसंच केलं की सुजय विखेंना भारतीय जनता पक्षामध्ये आणलं आणि जे हे महाजनांचे हे उद्योग सुरू आहेत की इतर पक्षातले सगळे हेवी पॉवरवेट नेते आपल्या पक्षामध्ये आणायचे आणि आपल्या पक्षाच्या तिकिटावर उभं करायचं, तर हे जे महाजनांचं चाललेलं आहे आणि त्याला त्यांनी हरिश्चंद्र चव्हाणांनी विरोध केला. मला त्यांची भूमिका अत्यंत योग्य वाटते. आणि मला हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासारखा इतका सक्षम नेता आज दुखावला गेलाय, तुम्हाला वाटतं का की असा नेता काँग्रेसमध्ये असू शकतो? हरिश्चंद्र चव्हाणांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला माहीत नाही ते आता बंडखोरीचा पवित्रा घेतात की काय घेतात, परंतु मला असं वाटतं की त्यांच्यासारखा नेता जर दुसऱ्या आमच्यासारख्या पक्षामध्ये आला, कारण पूर्वीपासून सर्व पक्षातल्या सर्व नेत्यांशी ते अत्यंत चांगल्या पद्धतीने वागलेले आहेत. आणि आपण जसं म्हणता की राजकीय महत्त्वाकांक्षा ही सध्या इतकी वाढलेली आहे. पूर्वी बघितलं तर आधी ग्रामपंचायतीच्या इलेक्शनपासून लोक सुरुवात करायचे. ह्या निवडणुकीमध्ये बघितलं की ज्यांनी अजून ग्रामपंचायत ही लढलेली नाही ते लोक डायरेक्ट खासदारकीचं तिकीट मागतात. आर्थिक भार फार मोठा वाढलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे सर्व पक्षांपुढे हे फार मोठं आव्हान आहे. बंडखोरीचं आव्हान आहे, आर्थिक गोष्टींचं आव्हान आहे आणि हे पळवापळवीचं आव्हान आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्या पक्षांची डोकेदुखी ह्यामुळे वाढलेली आहे. राजकारणाचा बाज बदललेला आहे. तुम्ही राजकारणाचा बाज बदललाय असं म्हणालात, पण तत्पूर्वी अशा हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासारखी व्यक्ती काँग्रेसमध्ये असू शकते असा एक संकेतही तुमच्याकडून आला. आपण पटकन त्याचं उत्तर घेऊ आणि यानंतर मधू चव्हाण यांना प्रश्न विचारणार आहोत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता मधू चव्हाण आपल्या सोबत चर्चेत सहभागी झालेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. हरिश्चंद्र चव्हाण, आत्ताच्या घडीला तुमचं म्हणणं मधू चव्हाण ऐकतायत आणि त्याचबरोबर हेमलता पाटील जे बोलल्या ते तुम्ही ऐकलं असेल. काँग्रेस पक्षात जायची इच्छा आहे का तुम्हाला? ऐकलं, मी सगळं ऐकलं. मला तसं अनेक पक्षातनं खुली ऑफर आलेली आहे. तुमच्यासारखा कार्यकर्ता जर आम्हाला मिळाला तर आनंदच होईल, परंतु मी काही ती अजून भूमिका घेतलेली आहे, परंतु खुली ऑफर आलेली मला. तुम्हाला कोणत्या कोणत्या पक्षातून ऑफर आली आहे आणि कोण कोण बोलतंय तुमच्याशी? खरं म्हणजे प्रश्न असा आहे की राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी सांगायच्या असतात तर सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात असा भाग नाही, परंतु राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी खुली ऑफर दिलेली आहे. जर तुमच्यासारखा माणूस जर आम्हाला असला, प्रश्न असा आहे का त्यांची पण आता उमेदवारी जाहीर झालेली आहे, तरीही काही लोकांना वाटतं, प्रमुख लोकांना काही वाटतं निश्चितपणे महाराष्ट्रातल्या, की तुमच्यावर तिथं अन्याय झाला असेल तर तुम्हाला दिल्लीमध्ये तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं पाहिजे, म्हणून आमच्या पक्षात सुद्धा लढल्या तर आम्हाला आनंद होईल. अशा प्रकारची भूमिका निश्चितपणे वरच्या पातळीवर सुरू झालेली आहे. अगदी अगदी धन्यवाद हरिश्चंद्र चव्हाण. या चर्चेसाठी मधू चव्हाण आहेत आपल्या बरोबर. मधुभाऊ, हे पक्षात काय चाललंय? भाजपामध्ये नाराजी संपत नाहीये आणि एक ठिकाणची डोकेदुखी मात्र वाढत चाललेली आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांचा मुख्य आक्षेप गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीवर आहे. हरिश्चंद्र चव्हाणांची समजूत पक्षातून कोण काढणार? मधू चव्हाण, असं आहे की जसं आता हेमलता पाटील दुसऱ्या पक्षात असून सुद्धा आमच्या हरिश्चंद्र पाटील यांच्याबद्दल जे गौरवोद्गार काढले ते योग्य आहेत. अतिशय अभिमान वाटावा अशा तऱ्हेचे आमचे नेते आहेत, आमचे खासदार आहेत. मी केंद्रीय नेतृत्वाच्या फळीपैकी एक नसल्यामुळे का त्यांना तिकीट न देता दुसरा निर्णय घेतला ते मला माहीत नाही. पण आता हेमलता ताई म्हणाल्या की ते आजारी असताना गंभीर आजारात सुद्धा चार्टर्ड विमानाने ते दिल्लीमध्ये गेले. ते नकळत त्यांनी एक गोष्ट कबूल केली की त्यांची स्वतःपेक्षाही पक्षावर अधिक निष्ठा आणि म्हणून आजारी अवस्थेमध्ये गेले. ते मला पूर्ण विश्वास आहे. आताही ते म्हणाले की मी कार्यकर्त्यांना आणि माझ्या मित्रमंडळींना, माझ्या जे काय राजकारणात अनेकांचे अनेक मार्गदर्शक असतात माझे आहेत, त्यांना मी विचारेन आणि मला पूर्ण विश्वास आहे की हरिश्चंद्र पाटील साहेब किंवा माझे ते चांगले मित्र आहेत. अतिशय एक चांगला अभिमान. हरिश्चंद्र पाटील यांना राष्ट्रवादीकडून ऑफर आहे,
यांच्यासारखा नेता तुम्ही तुमच्या पक्षातून गमावण्याची तयारी केली आहे का त्यांना आपल्या पक्षात टिकवण्यासाठी तुम्ही मेहनत घेऊ इच्छिता? आम्ही त्यांना आमच्या पक्षात टिकवण्यासाठीच मेहनत घेणार, ते जाणार नाही त्याचा विश्वास आहे आणि आम्ही त्यांना जाऊ देणार नाही. कारण आज समजा मला या पक्षात मी 50 वर्ष काम करतोय, मला पूर्ण अनुभव आहे. एखाद्या वेळेला काही कारणामुळे एखाद्यावर अन्याय झाला तर त्या अन्यायाची राजकीय भरपाई त्वरित केली जाते. असं हरिश्चंद्र पडवळांनी काही बीजेपीचं नुकसान केलेलं नाहीये की त्यांचं त्यामुळे तिकीट कापलंय. काही राजकीय अपरिहार्यता असेल म्हणून तो निर्णय घेतला असेल, पण त्यांचा सन्मान ठेवला जाईल आणि ते दुसरा कुठलाही अयोग्य निर्णय घेणार नाही, त्यांनी घेऊ नये याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि या निमित्तानं या चर्चेमध्ये दोन्हीही व्यक्ती आमने सामने आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते पण आहेत आणि त्याचबरोबर हरिश्चंद्र चव्हाण पण आहेत. हरिश्चंद्र चव्हाणांनी आपली नाराजी तर व्यक्त केलीच रोखठोकमध्ये, पण त्याच वेळेला तात्काळ भारतीय जनता पार्टीकडून हरिश्चंद्र चव्हाण यांची नाराजी दूर केली जाईल असं आश्वासन दिलं गेलं. पण दुसऱ्या बाजूला ईशान्य मुंबईची चर्चा सुद्धा आपल्याला करायची. आपल्या सोबत आत्ताच्या घडीला अमोल पेडणेकर आहेत. अमोल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. आत्ता किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन आपल्या उमेदवारीच्या विषयी असलेले सर्व अडसर दूर करण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलंय. तुम्हाला काय वाटतं, हा वेळकाढूपणा उमेदवारी घोषित होण्याबाबतचा किरीट सोमय्यांच्या संदर्भातला भारतीय जनता पार्टीकडून ठरवून केला जातोय की खरंच राग, लोभ, द्वेष उरला आहे? नक्कीच ज्या वेळेला लोकसभा निवडणुका घोषित झाल्या तेव्हापासून वेगवेगळ्या उमेदवारांची नावं होती ती ईशान्य मुंबईत चर्चेला आली होती. प्रकाश मेहता असतील, परत प्रवीण छेडा असतील, परत मनोज कोटक असतील, पालिकेत नेतृत्व करतायत नगरसेवक, यांची सर्वांची नावं येत होती. परंतु ही जी तिन्ही नावं सध्या फिरत आहेत, सध्या ती नावं फक्त त्याच्यामागे दुसरा कुठचा तरी उद्देश असल्याचंच असं सांगितलं जात आहे. खरं तर किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत जी त्यांच्या लोकसभा क्षेत्रात जी केलेली कामं आहेत आणि जो मतदारसंघ बांधून ठेवलेला आहे त्या पार्श्वभूमीवर, तसेच ईशान्य मुंबईत जे सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची जी गेल्या अनेक विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जेव्हा जी झालेली हे असतील किंवा विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मातोश्री. अमोल, या निमित्तानं आपण पटकन मधु चव्हाणांना पुढचा प्रश्न विचारू. मधुभाई, एका बाजूला हरिश्चंद्र चव्हाणांची नाराजी आहे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची किरीट सोमय्यांबद्दलची नाराजी आहे. किरीट सोमय्या विद्यमान खासदार असून सुद्धा भाजपाला त्यांचं नाव घोषित करायला इतका वेळ का लागतोय? त्याचं कारण असं, जी आमची युती झालेली आहे ती कुठल्याही तऱ्हेच्या स्वार्थामधून झालेली नाही. जर आमच्या एखाद्या नेत्याबद्दल आमचे मित्रपक्ष आणि त्यांचे प्रमुख यांना काही आक्षेप असतील तर ते नीट समजावून घेणं, त्यांना समजून घालण्याचा प्रयत्न करणं, कारण शेवटी ही निवडणूक जिंकायची आहे आपल्याला. मधु चव्हाण, आक्षेप आहेत का किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबद्दल? शिवसेनेत आक्षेप आहेत का? आता त्यांचे माननीय उद्धवजी ठाकरे किंवा त्यांचे प्रमुख नेते आहेत त्यांनी ते उघडपणे केलेले नाही, पण जे त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते आहेत, विधानसभा क्षेत्रातले असतील, लोकसभा क्षेत्र, त्यांनी ती व्यक्त केलेली आहे. आणि ज्या अर्थी त्या ठिकाणी इतकी कटुता वाढलेली आहे ती शमेल मला असं वाटतंय. आणि भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेच्या नेत्यांची, कारण एक तुम्हाला सांगू इच्छितो प्रसादजी, आमच्या हाच उमेदवार द्या, हा नको असा कुठल्याही त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी हट्ट धरलेला माझ्या माहितीप्रमाणे तरी नाहीये. परंतु जर खाली हेमलता पाटील यांनी आठवण करून दिली की संजय राऊत असं बोलतायत. हेमलताजी, आपलं म्हणणं? नाही, असं आहे की आता किरीट सोमय्यांबद्दल म्हणजे शिवसैनिकांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांनी वेगवेगळे आक्षेप नोंदवलेले आणि आपण गेल्या 4-4.5 वर्षापासून बघितलंय की किरीट सोमय्यांनी ज्या पद्धतीने शिवसेनेच्या संदर्भामध्ये, महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये वेगवेगळे पुरावे देणं, वेगवेगळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबद्दल चर्चा करणं आणि शिवसेनेला सातत्यानं त्रास देणं, ही जी भूमिका घेतली होती त्या संदर्भात शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे. आता यामध्ये तुमचा कसा समेट होईल आम्हाला माहित नाही, परंतु किरीट सोमय्यांचे सगळे पुरावे सगळे जनतेला ऐकायला फार आवडलं असतं. आता त्याचं पुढे काय होणार ब्रेक घ्यायचा आहे आपल्याला जाहिरातीचा. तुमचं उत्तर थोडक्यात द्या, 30 सेकंद आहेत आपल्याकडे. त्यानंतर एक प्रश्न मला राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींनाही विचारायचा आहे. मुळामध्ये असं आहे की संजय राऊत हे सर्वोच्च नेते
त्या ठिकाणी नाहीत. उद्धवजी ठाकरे हे सर्वोच्च नेते आहेत आणि आता हेमलता पाटील ताई जणू काही शिवसेनेच्या प्रवक्त्या अशाच बोलल्या, त्या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत, त्याची त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो. नाही, शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून बोलत नाहीये की आपल्या पक्षामध्ये काय चाललंय त्या संदर्भात मी बोलले, बाकी काही नाहीये. अगदी आताच्या घडीला आपण ईशान्य मुंबईची चर्चा केली, तसंच हरिश्चंद्र चव्हाण स्वतः आपल्या सोबत होते, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या एका जागेची सुद्धा आणि तिथल्या परिस्थितीची चर्चा केली आहे. जाहिरातीच्या एका छोट्या विश्रांतीसाठी आपण थांबतोय. आपण सर्व मान्यवरांनी आमच्या सोबत थांबा, कारण यानंतरची चर्चा पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींच्या संदर्भातली आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त रोखठोक. नमस्कार, रोखठोकच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय की राजकीय पक्षांना त्यांचे उमेदवार ठरवताना काय अडचणी येतात, डोकेदुखी कुठली आहे. आता आपण चर्चा करणार आहोत माढा या पश्चिम महाराष्ट्रातल्या एका अत्यंत प्रतिष्ठेची लढत अनुभवणाऱ्या मतदारसंघाबाबत. या मतदारसंघाची खडानखडा माहिती ठेवणारे प्रमोद गोसावी हे ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत. प्रमोदजी, माझा आवाज येतोय आपल्याला? काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित प्रमोद चव्हाण हॅलो प्रमोद गोसावी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? येतोय. अगदी. आपल्या चर्चेमध्ये स्वागत. माढा लोकसभाच्या मतदारसंघाच्या संदर्भातली चर्चा आहे. आजच्या घडीला तरी तिथे दोन उमेदवार आमने सामने स्पष्ट झालेले आहेत. एका बाजूला संजय शिंदे आहेत, दुसऱ्या बाजूला निंबाळकर आहेत. निंबाळकर आणि शिंदे यांची निवड होण्यामागे नक्की राजकारणाची सूत्र काय आहेत आणि विजय दादा या निवडणुकीत काय भूमिका वठवणार आहेत? मुळात या ठिकाणी हा जो मतदारसंघ आहे हा एका बाजूनी शरद पवारांसाठी आता अस्तित्वात आहे, तर मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचा आहे. अशा अवस्थेत असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीनं मातब्बर उमेदवार संजय शिंदे पुढे केले. मुळात या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व आहे आजच्या घडीला. अशा अवस्थेत या ठिकाणी मोहिते पाटलांनाच उमेदवारी देणं गरजेचं होतं. मोहिते पाटलांना का डावललं गेलं हा विषय आता पुन्हा चर्चेत येतोय. नाही, पण हा जर विषय चर्चेत येत असेल तर तो निंबाळकरांसाठी अडचणीचा आहे का, पहिला प्रश्न. आणि तुमच्या लेखी मोहिते पाटलांना डावलण्याची काय कारणं असू शकतात? निंबाळकरांसाठी हा विषय आता अडचणीचा झालेलाच आहे. कारण या मतदारसंघात 2 तालुके हे सातारा जिल्ह्यातले आहेत आणि 4 तालुके हे सोलापूर जिल्ह्यातले आहेत. या 4ही तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यातल्या 4ही तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व आहे. मोहिते पाटील जरी भाजपात गेले असले तरी विजयदादाने अजून पक्ष सोडलेला नाहीये. विजयदादा अजून राष्ट्रवादीच आहे. परंतु त्या ठिकाणी दुसरी जी फळी आहे राष्ट्रवादीची, ही दुसरी फळी पवारांच्या संपर्कात आहे. यामुळे त्या ठिकाणी फारसं काय निंबाळकरांच्या पदरी पडेल अशी आजची अवस्था नाहीये. अगदी. मग या निमित्तानं आपण कोंडाजी आव्हाड यांना प्रश्न विचारणार आहोत. आव्हाड साहेब, विजयदादा पक्षात राहून नक्की आता काय भूमिका घेणार? ते संजय शिंदे यांचा प्रचार करणार का निंबाळकरांसाठी आपली क्षमता खर्ची घालणार? आपल्याला माहिती आहे की पवार साहेबांनी आपल्या विजयदादांना उमेदवारी द्यायचं कबूल केलेलं होतं. ही आपल्याला कल्पना आहे की पवार साहेबांनी स्वतः विजयदादांना सांगितलं होतं की तुम्ही उमेदवारी घ्या, परंतु त्यांनी त्यांच्या चिरंजीवासाठी उमेदवारी मागितली आणि तिथं थोडंसं काहीतरी मतभेद झाले असं मला वाटतं. आज ते त्यांचे चिरंजीव जरी भाजपमध्ये गेले, परंतु विजयदादा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. विजयदादांना राष्ट्रवादी काँग्रेसचाच प्रचार करावा लागेल. ते मला वाटतं त्यांची सतसत विवेकबुद्धी शाबूत ठेवून ते पक्षाचा प्रचार करतील असं मला निश्चित वाटतं. अगदी. कोंडाजी चव्हाण यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. प्रमोद गोसावी, कोंडाजी चव्हाण असं म्हणतात, कोंडाजी आव्हाड असं म्हणतात की या घडीला विजयदादांना विवेकबुद्धीचा वापर करून राष्ट्रवादीचाच प्रचार करावा लागेल. हे घडेल असं वाटतं का तुम्हाला, प्रमोद गोसावी? घडणार नाहीये हे. कारण त्यांनी गेल्या 4 दिवसात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत. त्या गाठीभेटींमधून ते माढ्यातही आलेले होते
माढ्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास मी लढायला तयार आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ते भाजपात जाणार का तर असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं होतं की पक्षाने उमेदवारी दिल्यावर विचार करू, म्हणजे त्यांचा कल हा भाजपाकडे होता. परंतु त्यांनी माढ्यात दुपारी हे वक्तव्य केलं आणि संध्याकाळी त्यांनी अकलूजमध्ये पत्रकारांपुढे पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणू असं दुसरं वक्तव्य केलं. एकदम यू टर्न घेतला. पण त्यांच्या लेखी पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणू याचा अर्थ काय? कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार त्यांना निवडून आणायचा आहे? भाजपा, भारतीय जनता पक्षासाठीच त्यांची फिल्डिंग होती. आणि मला वाटतं त्यांना डावलण्यापाठीमागे त्यांनी जी सवयीचं राजकारण, दबाव तंत्राचा, उमेदवारीसाठी दबाव तंत्राचा जो काही वापर केला तो वापर भाजपाच्या नेतृत्वाला मान्य झाला नाही. अगदी. या निमित्तानं आता कोंडाजी आव्हाड यांना विचारूयात. कोंडाजी आव्हाड, विजयदादा पक्षात राहूनही भाजपचा प्रचार करतील अशी ग्राउंड झिरोवरची म्हणजे जमिनीवरची परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचतीये, काय प्रतिक्रिया आहे? नाही, असं विजयदादा जे आहेत, मला वाटतं त्यांच्या आता शंकरराव मोहिते पाटलांपासून विजयदादा हे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेली माणसं आहे. आणि यावेळेस सुद्धा आम्हाला खात्री होती की विजयदादा तर अजून त्यांनी तर राष्ट्रवादीशी कधी आत्तापर्यंत ते राष्ट्रवादी बरोबरच आहे, त्यांचे चिरंजीव असा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतील असं आम्हाला वाटलं नव्हतं. परंतु त्यांच्या चिरंजीवांनी जो निर्णय घेतलेला आहे तो तसा अतिशय दुःखजनक आहे. कारण ते पक्षांनी, राष्ट्रवादी पक्षांनी त्यांना भरपूर दिलेले आतापर्यंत. अगदी. तुम्ही असं म्हणताय की राष्ट्रवादीनं भरपूर दिलेलं आहे आणि त्याचे व्हॉट्सअप मेसेजेस सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राने वाचून झालेले. तेव्हा ना अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत. अरुण मेहत्रे, आपल्याशी पुण्याविषयी चर्चा तर करायचीच आहे, पण त्याचबरोबर आत्ता माढ्याचा संदर्भ निघालाय म्हणून आपल्याला प्रश्न विचारतो. माढ्यात कोणाचं पारडं आजच्या घडीला जड वाटतंय? खरं तर दावे प्रतिदावे अनेक प्रकारचे होतील. सकाळी आम्ही या संदर्भात अजित पवार पुण्यात होते, त्यांना विचारलं की माढ्याचा उमेदवार आता विरोधी पक्षाचा जो आहे किंवा सत्ताधारी पक्षाचा उमेदवार आता ठरलेला आहे, तर आता त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? तर ते म्हटले की याआधी माढ्यातनं तिथले कॅबिनेट मंत्री, एक राज्यमंत्री, त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी माघार घेतली आणि आमचा उमेदवार हा सक्षम आहे आणि संजय त्यांचे जे उमेदवार आहेत तर ते तिथनं निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे. पण परिस्थिती अगदी इतकी सहजी ज्याला म्हणता येईल किंवा सहज सोपी नाही आहे. जी गणितं किंवा जी समीकरणं म्हणजे भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपलं काम वाढवलंय किंबहुना रणजित सिंह मोहिते पाटील त्यांना पक्षात घेतलंय, विजय दादा आता पक्षात आलेले नसले तरी त्यांची भूमिका म्हणजे जसं इकडे आहे की सुजय विखेंचे वडील काय करणार तसा प्रश्न इथे जर उभा राहिला तर निश्चितपणे असं काही होऊ शकत नाही की बाबा विजयदादा एका पक्षाचा उमेदवार एकाचा प्रचार करतील आणि रणजित सिंह दुसऱ्याचा प्रचार करतील. त्यामुळे चुरस त्या ठिकाणची अजूनही कायम आहे. अरुण मेहत्रे यांच्या लेखी माढ्यात चुरस आहे. हेमलता पाटील, आपण आपली प्रतिक्रिया द्या पटकन या विषयावर. तुमच्याकडे काही नवीन इनपुट असेल तर, कारण नंतर मला मधू चव्हाणांना प्रश्न विचारायचा. माढ्याचा मतदारसंघ मी जेवढा ओळखते आणि आता भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे ते पाहता स्पष्ट असं दिसतं की तिथं राष्ट्रवादीचाच उमेदवार चांगल्या मताने निवडून येणार. आणि विजयदादांच्या संदर्भात जी चर्चा झाली, मला खात्री आहे की विजयदादा भारतीय जनता पक्षाचं काम करणार नाहीत. कदाचित ते शांत बसतील, परंतु राष्ट्रवादीच्या विरोधात काम करतील असं मला आत्ताच्या मितीला तर वाटत नाही आणि राष्ट्रवादीचाच उमेदवार तिथे निवडून येईल. अगदी. मधू चव्हाण, जर ही सर्व माहिती तुमच्या समोर ठेवली आणि मी असं म्हटलं की आजच्या मितीला भाजपानं माढा गमावलंय तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही ते स्वीकाराल असं मला वाटत नाही, पण जिंकाल तर कोणत्या दाव्यानिशी हे जरा सांगा. मी पक्ष अभिनिवेशाने बोलत नाही किंवा कुठल्या तरी बेस्ट विलवर बोलत नाही की फार प्रचंड इच्छाशक्तीवर. भारतीय जनता पक्षाचे नेते निर्णय घेताना काही खुळे आहेत असं कोणी समजू नये. ज्या वेळेला विजयदादाने विचारलं त्यांच्या चिरंजीवांनी बीजेपीत प्रवेश केला की आपण कुठे आहात, त्या म्हणाले मी ज्या अर्थी माझ्या मुलाच्या इथे पाठीमागे उभा आहे त्या अर्थी काय समजायचं ते तुम्ही समजून जा. आणि आताच हेमलता ताई म्हणाल्या की त्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं नाही तर ते शांत राहतील या त्यांच्या वाक्यातच त्या ठिकाणी
आमच्या उमेदवाराच्या विजयाची निश्चिती आहे. अगदी आणि म्हणजे ज्याला थोडक्यात आता असं आहे कोणीतरी की सुरुवातीला विजयदादांनी शांत राहण्यावरच भाजपचा जास्त भर दिसतोय. प्रमोद गोसावी, तुमची प्रतिक्रिया 2 वाक्यांमध्ये द्या. आपल्याला चर्चा पुणे आणि रावेर बाबत करायची आहे. या ठिकाणी आजच्या घडीला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड आहे आणि विजयदादा शांतही राहू शकत नाहीत आणि ते राष्ट्रवादीचा प्रचारही करू शकत नाहीत. ते थेट भाजपला मदत करणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अगदी. आता आपण पुणे आणि रावेर या 2 मतदारसंघांच्या बाबतीतली चर्चा करतोय. तिथेही उमेदवार ठरवणं आणि उमेदवारांची नावं घोषित करणं याच्यासाठी काही पक्षांकडे डोकेदुखी अनुभवली जाते. काँग्रेस हा पक्ष असा आहे ज्यांनी मुळं रोवली स्वतःची पुण्यात आणि त्याचा वटवृक्ष झाला. त्या काँग्रेसला पुण्यात उमेदवार निवडताना प्रचंड त्रास होतोय. अरुण म्हेत्रे, याची कारणं सांगा, मग त्या कारणांवर चर्चा हेमलता पाटील यांच्याशी करूया. म्हणजे आता जर विचार केला तर गेले अनेक म्हणजे काँग्रेसचा उमेदवार किमान 6 महिने आधी ठरलेला असायला पाहिजे होता असं बोललं जातं किंवा अशी अपेक्षा ठेवणं काही गैर नाही. आज परिस्थिती अशी आहे की 2-3 घटक प्रामुख्यानं चर्चेत काही दिवसांपासून होते. ते म्हणजे उमेदवार हा आपल्या पक्षातला असावा की बाहेरचा असावा, उमेदवार हा ब्राह्मण असावा की ब्राह्मणेतर असावा, उमेदवार हा पैसा खर्च करणारा असावा की पैसे मागणारा असावा. तर हे सगळे घटक विचारात घेता मग आपल्याकडे सक्षम उमेदवार आहे का. आणि अशा परिस्थितीमध्ये जी काही 4-6 नावं आली त्यामध्ये रोज एक नाव पुढे येतं आहे. मग कधी अभय छाजेडांचं नाव येतं आहे, कधी अरविंद शिंदेंचं येतं आहे, कधी मोहन जोशींचं येतं आहे, कधी मध्येच संजय काकडेंचं येतं आहे, कधीच प्रवीण गायकवाडांचं येतं आहे. आणि आजच्या स्थितीला म्हणजे आत्ताचा जर विचार केला तर 2 नावं यामध्ये उरली येतं ज्यामध्ये चुरस उमेदवारीसाठी सुरू असल्याचं सांगितलं जातं. ती म्हणजे अरविंद शिंदे आणि मोहन जोशी. तर अशा परिस्थितीमध्ये सांगितलं जातं आहे की स्कॅनिंग सुरू आहे, ही कमिटी ती कमिटी, पण एकूणात कुठेतरी कोऑर्डिनेशन आणि एकमताचा अभाव दिसतोय. आणि म्हणून आज पुण्याचे काँग्रेसची उमेदवारी जी आहे तो इतका गंभीर विषय असून अरुण म्हेत्रे, प्राप्त परिस्थितीमध्ये आजच्या तारखेपर्यंत पुण्याची काँग्रेसची उमेदवारी घोषित न होणं हे पक्षासाठी किती आव्हानात्मक आहे असं तुम्हाला वाटतं? भारतीय जनता पार्टीचा उमेदवार घोषित झालेला आहे. त्याच्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे. गिरीश बापटांसारखा मुरब्बी राजकारणी, एक कसलेला नेता पुण्यातनं निवडणूक लढवतोय. ज्या गिरीश बापटांचा संबंध वेगवेगळ्या पक्षांशी, वेगवेगळ्या गटांशी, सगळ्यांशी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये यांचा उमेदवार देखील निश्चित नसणं निश्चितपणे ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. किंबहुना निवडणूक हातची घालवण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल. हेमलता पाटील, मला वाटतं की यानंतर मी कुठला प्रश्न विचारायची तुम्हाला गरज नाही. तुम्ही तुमचं स्पष्टीकरण द्या, मग आपण पुढे बोलू. अरुण म्हेत्रे बोलले त्याप्रमाणे की ही निवडणूक हातची तर नक्कीच जाणार नाहीये. काँग्रेसचा उमेदवार हा ठरलेला आहे, पण मध्यंतरीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षातून काही इच्छुक लोक होते की ज्यांना काँग्रेसमध्ये यायचं होतं. त्या संदर्भात त्यांची बोलणी चालली होती. नंतर शेतकरी कामगार पक्षांच्या काही लोकांना काँग्रेसमधून प्रवेश घेऊन तिकीट मागण्यासाठी तो विषय चाललेला होता. परंतु काँग्रेसचा उमेदवार हा ठरलेला आहे, काँग्रेसचा उमेदवार हा जाहीर होईल. परंतु एक स्ट्रॅटेजीचा भाग आणि केवळ स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून आतापर्यंत काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला नाहीये. आपण सांगता ते बरोबर आहे, आपली शंका बरोबर आहे, परंतु तसं नक्कीच घडणार नाही. आपण बघाल की हेमलता मॅडम, ज्या पद्धतीनं एक दिवस प्रचाराचा निघून जातोय, ही कुठली स्ट्रॅटेजी असू शकते निवडणुकीतली की उमेदवार घोषितच नाही करायचा आणि दिवस मात्र प्रचाराचे गमवायचे? नाही, प्रचाराचा वेळ निघून जाते असं नाहीये. प्रचार हा आतून चालूच आहे. उमेदवार जरी सांगितला नसला तरी आपसापसात भेटणं चालू आहे आणि हा उमेदवार उद्यापर्यंत आमचा जाहीर होईल. पण एक मी खात्री देऊ शकते की हातातून वेळ निघून गेली आहे किंवा प्रचारामध्ये आघाडी घेतली असं काही परिस्थिती नाही आहे. आणि पुण्याची जागा काँग्रेस पक्ष हा नक्की घेईल याचा मला खात्री आहे. अरुण म्हेत्रे, या निमित्तानं तुमच्याकडे एक महत्त्वाचं इनपुट आहे. मला त्याची पूर्ण कल्पना आहे आणि त्याचा खुलासा खरं तर या चर्चेत तुम्ही करायला हवा. कुठल्या गटाला कोणता उमेदवार हवा आहे हे पण एकदा सांगा. म्हणजे खरं तर म्हणजे स्थानिक पातळीवरती तर गट आहेत. म्हणजे एक तर पक्षनिष्ठ आणि मग पक्षाबाहेरचे हा सुरुवातीपासून इथला प्रश्न होता. अगदी उल्हासदादा पवारांनी 2 पत्र देखील अगदी पक्षश्रेष्ठींना लिहिली होती आणि पक्षातलाच उमेदवार असावा असं म्हटलं जात होतं.
प्रदेश पातळीवरती जर विचार केला तर मल्लिकार्जुन खरगे जे आहेत पक्षाचे प्रभारी, त्यांनी मोहन जोशींच्या नावांचा हा आग्रह धरल्याचं कळतंय आणि दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाणांनी अरविंद शिंदेंच्या नावाचा आग्रह धरला होता असं कळतंय. आणि त्यात आणखी एक म्हणजे की मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे शरद पवारांना प्रवीण गायकवाडांसारखा उमेदवार तिथे असावा अशी देखील त्यांची इच्छा होती. अगदी. आता हेमलता पाटील, या निमित्तानं एक छोटा प्रश्न, पटकन उत्तर द्या. याचा अर्थ काँग्रेस पुण्यातली गटातटात विभागलेली आहे. नाही, प्रत्येक पक्षामध्ये कसं असतं की प्रत्येकाला अपेक्षा असतात, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला कुठलं तरी पद मिळालं पाहिजे आणि हे संपूर्ण सगळ्या पक्षांमध्ये संपूर्ण ठिकाणी आहे. त्यामुळे गटातटात विभागलं असं नाही, परंतु एक मागणी पुण्यामध्ये होती की निष्ठावंतांना तिकीट दिलं पाहिजे, जे पूर्वीपासून काँग्रेसमध्ये त्या लोकांचा विचार झाला पाहिजे आणि त्याच दृष्टीने पक्षाची व्यूहरचना आणि त्याच दृष्टीने पक्ष निर्णय घेईल. अगदी. योगेश खरे आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत. आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या वार्तांकनाच्या संदर्भातलं आमचं प्रतिनिधित्व ते करतात. योगेश खरे, आपलं चर्चेत स्वागत. थोड्याच काळापूर्वी अजित पवार यांनी घोषणा केली की रावेरची जागा राष्ट्रवादीनं काँग्रेससाठी सोडली. काय घडलं पडद्यामागे? खरं म्हणजे गेल्या वेळचं लोकसभेचं जे काही विश्लेषण होतं ते बघता या ठिकाणी राष्ट्रवादीनं आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघंही पक्षांनी एक समजोतीची भूमिका घेतली असं म्हणायला हरकत नाही. गेल्या वेळी मनीष जैन हे प्रमुख राष्ट्रवादीचे उमेदवार या ठिकाणी रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये लढले होते. त्यांचा जवळजवळ 3.5-3.25 लाखांनी पराभव हा रक्षा खडसे यांनी केला होता. आणि तिसरा जो उमेदवार होता तो म्हणजे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील हे होते. आता डॉक्टर उल्हास पाटील यांनी पुन्हा काँग्रेसकडून दावेदारी या ठिकाणी केलेली होती आणि त्यांची मागणी होती की ही जागा काँग्रेसला सुटावी. राष्ट्रवादीकडे सुद्धा सक्षम उमेदवार नव्हता. जे काही उमेदवार होते ते तितके सक्षम नव्हते आणि विजयी होतील अशी अपेक्षा नव्हती. आणि गेल्या इतिहास बघता राष्ट्रवादीला या ठिकाणी कधीही यश मिळालेलं नाही. हा मतदारसंघ प्रामुख्यानं केळी उत्पादकांचा, लेवा समाजाचा एकूण मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी लेवा उमेदवार असावा असे एक या ठिकाणी प्रघात आहे. डॉक्टर उल्हास पाटील यांना यावेळेस चांगला या ठिकाणी संधी आहे असं बघून या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे अगदी प्राप्त परिस्थितीत आपण कोंडाजी आव्हाड यांना प्रश्न विचारतोय. कोंडाजी आव्हाड, रावेरची जागा तुम्ही सोडलीत, पण शिवसेना भाजप युतीचं एक उदाहरण तुम्हाला घेता आलं असतं. त्यांच्याकडे तर इतकं जवळपास नातं घट्ट होत चाललंय की ते स्वतःचे मतदारसंघही दुसऱ्याला देतात आणि स्वतःचे उमेदवार पण देतात. हे काँग्रेस राष्ट्रवादीत घडू शकत नाही का? इतकं चांगलं मनोमिलन का नाही होऊ शकत काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये? नाही साहेब, याच्यामध्ये असा प्रश्न आहे की जेव्हा आपण युती करतो, युतीमध्ये काही तडजोडी कराव्या लागतात. त्या दृष्टीनं ती जागा काँग्रेसची प्रतिष्ठा केलेली होती. काँग्रेसला ती जागा हवी होती, त्याच्यामुळं राष्ट्रवादीने ती सोडलेली. बाकीच्या आम्हाला ज्या जागा हव्या होत्या त्या आम्हाला मिळालेल्या आहेत. मग आताच्या घडीला रावेर सोडण्याच्या मोबदल्यात तुम्हाला काही नकोय का? आम्हाला जागा, आता आमचे वरिष्ठ जे नेते आमचे ती चर्चा करतात, त्याच्या बदल्यामध्ये कुठली जागा घ्यायची हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. आता अगदी. हेमलता पाटील, आमच्याकडे अशी माहिती आहे की रावेर सोडण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीचा पुणे मतदारसंघावर दावा असू शकतो. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानते, कारण रावेरच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी आग्रही भूमिका घेतली होती आणि रावेरला आमच्याकडे एक सक्षम कॅन्डिडेट होता आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना जेव्हा विनंती केली तेव्हा उच्चस्तरीय बैठक होऊन त्यांनी रावेरची जागा ही काँग्रेससाठी सोडली. आता या मोमेंटला जेव्हा आत्ता आपण जे चर्चा करतोय तर आत्तापर्यंत रावेरच्या बदल्यात राष्ट्रवादीला कुठली जागा द्यायची त्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आहे. तसं माझ्या कानावरती काही आलेलं नाही आहे की पुण्याच्या जागेच्या बदल्यात होतं, परंतु पृथ्वीराज चव्हाणांनी मगाशी जाहीर केले की रावेरच्या बदल्यात पुण्याची जागा आम्ही काही सोडणार नाही किंवा त्या पद्धतीची काही चर्चा नाही आहे. आणि भविष्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर समविचारी पक्ष आम्ही एकत्र राहणार आहोत. त्यामुळे भविष्यामध्ये या जागेच्या बदल्यात कोणत्या पद्धतीचा फायदा द्यायचा किंवा कुठली जागा द्यायची हे आमचं वरचं नेतृत्व ठरवेल. परंतु आजच्या मितीला तर पुण्याच्या बदल्यात रावेरच्या एक्सचेंजच्या संदर्भात कुठली चर्चा झालेली मला माहित नाही. ही राजकीय भूमिका आहे. आपण अरुण म्हेत्रेंना विचारतोय. अरुण म्हेत्रे, जर समजा रावेरची जागा पक्ष सोडत असेल तर राष्ट्रवादीच्या पुण्याच्या नेत्यांमध्ये अपेक्षांचा नवा अंकुर उमलायला लागलाय का?
तो अपेक्षांचा अंकुर खूप आधीपासूनच होता. अगदी अजित पवारांनी स्वतः जाहीरपणे बोललं होतं की पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढलेली आहे, त्यामुळे इथल्या जागेवरती आमचा दावा आहे, आम्हाला तिथनं उमेदवार उभा करावा लागणार आहे किंवा आम्ही तो करू. पण दरम्यानच्या काळात काय घडलं आपल्याला माहिती आहे. आणि आत्ता जर विचार केला तर एकूण 3.5 मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येतात, म्हणजे 4 खासदार पुणे जिल्ह्यातनं निवडून द्यायचे. आणि जर पुण्याची देखील जागा इथे दिली राष्ट्रवादीला तर काँग्रेसकडे 0 जागा राहील. आणि असं शक्यतो काँग्रेस होऊन देणार नाही. किमान नावासाठी का होईना, काँग्रेस भवनची इमारत इथून जवळच आहे, त्या इमारतीची प्रतिष्ठा जपण्यासाठी का होईना इथली जागा त्यांना ठेवावी लागणार आहे. कारण ही जे मोरे गाडगिळांची काँग्रेस आहे आणि त्याचा वारसा त्यांना चालवायचा असेल. अगदी अरुण, आपल्याला जाता जाता एक प्रश्न आता या निमित्तानं विचारायचा आहे, तो मधू चव्हाण यांना. मधुभाऊ, माढ्याच्या संदर्भातली आपण चर्चा केली, तिथं पण भाजपासमोर आव्हान दिसतंय. आत्ताच्या घडीला रावेर्स बाबतही परिस्थिती आव्हानात्मक आहे आणि जातीय समीकरण पाहता येणारा उमेदवार हा तुमच्यावर भारी पडेल अशी चिन्ह आहेत. तुमच्यासाठी परिस्थिती वाटते तितकी सोपी नाही असं चित्र समोर यायला लागलंय जसजसे दिवस प्रचाराचे पुढे जात आहेत. असं आहे, मी आपल्याला एक आठवण करून देतो की भारतीय जनसंघापासून भारतीय जनता पार्टीपर्यंत जे महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक आणि लोकप्रियतेच्या दृष्टीने जो विभाग त्या ठिकाणी आम्हाला अनुकूल होता तो जळगाव होता. संघटनामध्ये 100% आमच्या त्या ठिकाणी गावोगाव शाखा असायच्या. त्यामुळे संघटन, खडसेंचं त्या ठिकाणी असलेलं काम, भारतीय जनता पक्ष, मोदींचं नाव आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील काम, या सगळ्याचा विचार करता आमचा उमेदवार तिथे निश्चित 100% निवडून येईल याची मी तुम्हाला खात्री देतो. अगदी मधू चव्हाण, काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क मध्ये तुटला, पण एक रॅपिड फायर राऊंडच्या निमित्तानं आपण इथे उपस्थित असलेल्या राजकीय प्रतिनिधींनाच फक्त 30 सेकंदाचा वेळ देणार आहोत. आणि मी सुरुवात करतोय हेमलता पाटील यांच्यापासून. हेमलता पाटील, तुमच्या लेखी आत्ताच्या घडीला किती जागा महाराष्ट्रात निवडून येणार आहेत काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या? पंतप्रधान हा काँग्रेसचा करण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते संख्याबळ महाराष्ट्रामधून नक्कीच देऊ, एवढे या ठिकाणी मी सांगू इच्छिते. राष्ट्रवादीचा यात दावा कितीचा आहे? राष्ट्रवादीची उमेदवारांची आकडेवारी तरी काय आहे ती आपल्याला कळली आहे, पण आत्ताच्या घडीला निवडून येणाऱ्या खासदारांची संख्या किती असेल या संदर्भात आव्हाड, तुमचा काय दावा आहे? आम्हाला आता आमचे जे उमेदवार उभे आहे, जवळजवळ 19 उमेदवार आमचे डिक्लेअर झालेले आहे. मित्रपक्षांना काही जागा, आम्ही शेट्टींना एक जागा दिलेली, आम्ही हे आपल्याला कल्पना आहे, राजू शेट्टींना एक जागा दिलेली आमच्या कोट्यातून. आमचे जे आता 20-21 उमेदवार जे डिक्लेअर झालेले त्याच्यामध्ये कमीत कमी 15 ते 16 जागा आमच्या निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. अगदी मधू चव्हाण, शेवटची 30 सेकंद. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कडून विजयी उमेदवारांची संख्या किती सांगितली जाते? नक्की मागच्यापेक्षा एका दुसऱ्या सीटचा फरक पडेल. 40-42च्या पुढे आम्ही जाऊ. धन्यवाद. या चर्चेत आपण सगळेजण सहभागी झालात त्याच्यासाठी. मात्र जाता जाता आमच्या झी24 तासच्या 24तास.com या वेबसाईटवर आम्ही जनमताचा कौल घेतला. नेटकऱ्यांना आम्ही एक प्रश्न विचारला की अंतर्गत विरोधामुळे राजकीय पक्षांच्या समोर उमेदवार निवडीचं आव्हान निर्माण झालंय का? 92% लोक म्हणतात होय, आव्हान निर्माण झालं आहे. 8% लोकांना मात्र ही भूमिका मान्य नाही. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. जाता जाता राजकीय पक्षांमध्ये प्रत्येक व्यक्तीची आपली स्वतंत्र अशी एक महत्वाकांक्षा असते. राजकीय पक्षाच्या महत्वाकांक्षेपेक्षा ही महत्वाकांक्षा मोठी झाली की व्यक्ती पक्षापेक्षा स्वतःची भूमिका आणि प्रतिमा मोठी समजायला लागतो. आणि अशाच पक्षांच्या साठी, अर्थात अशा व्यक्तींच्यासाठी मग पक्ष लहान होतात आणि पक्षांपेक्षा स्वतःचीच प्रतिमा कुरवाळण्यात त्यांना आनंद होतो. आजच्या घडीला भारतीय राजकारणाची ही शोकांतिका आहे आणि राजकीय व्यवस्था टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या राजकीय पक्षांच्यासाठीचं हेच आव्हान आहे. रोकठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.